दात ॲक्च्युली आपल्याला किती वेळ घासले पाहिजेत आणि दात घासण्याची व्यवस्थित पद्धत काय असली पाहिजे? ओके. आपण एकदम थिओरॉटिकली गेले तर बऱ्याच नेम्स आहेत की मॉडिफाईड बास टेक्निक वगैरे, पण त्या लोकांना कळत नाही, फक्त डेंटिस्टला कळतं. Right. तर एकदम सोपं म्हणजे फक्त 120 मिनिट्स सेकंड्स पण ऑर मे बी 2 मिनिट्स ओके. इज मोर देन इनफ तुम्हाला ब्रश करण्यासाठी. ओके. तर 90 सेकंड्स टू 120 सेकंडचा ब्रशिंग तुमचा ड्युरेशन असावं. आणि पद्धत म्हणजे मेथड सांगितलं की एकदम सोप्या शब्दात सर्क्युलर मोशन्स आणि टू अँड फ्रो मोशन्स. ब्रशिंग असं आपलं ब्रशिंग मोशन आणि सर्क्युलर मोशन्स आणि सगळीकडे आपला ब्रशचा ब्रिसल्स पोचायला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा फक्त समोरचा सरफेस क्लीन करतो. राईट. ओके. पण जेव्हा तोंड उघडून आपण बघतो की पाठीमागे दाताच्या पाठीमागे खूप टार्टर फसलेला असतो. ओके. तर लोक पाठीमागून ब्रश करत नाही. तर एक पद्धत मी तुम्हाला मॉडेलमध्ये सांगू शकते की कसं आपण ब्रश करतो आणि कसं करायला पाहिजे की सगळ्यात ऑल द सर्फेसेस शुड गेट कवर्ड. तर जेव्हा आपण हा जर मॉडेल बघितला, ओके, तर याला आपण नॅचरल दात म्हणून कन्सिडर करू शकतो. तर ब्रशिंग लोक काय करतात, फक्त हॉरिझॉन्टल मोशन्स करतात. राईट. आणि समोरच्या सर्फेसेसला क्लीन करतात, विच इज नॉट इनफ. आपण जेव्हा जेवण करतो तर आपलं जेवण सगळीकडे फिरतो. ओके. तर जर सर्क्युलर मोशन्समध्ये हळूहळू आणि असा ब्रिसल्स आणि असा हँडल तुमच्या ब्रशचा पकडायचा की एकदम टाईट आणि जोरात नको पकडायला. इट शुड बी व्हेरी लाईट हँडेड. आणि सर्क्युलर मोशन्समध्ये आपण क्लीन करून त्याला टू अँड फ्रो मोशन्समध्ये क्लीन करतो आपण. ओके. हा झाला समोरचा. आता जेव्हा आपण उघडतो तोंड तेव्हा पाठीमागचा सरफेस आपण क्लीन करत नाही. तो पाठीमागचा सरफेसला पण सर्क्युलर मोशन्समध्ये आपल्याला क्लीन करायचा आहे. ओके. आणि ही बॅक साईडची जी आहे दिस हॅज टू बी क्लीन्ड एज वेल. आपल्याला पाठीमागचा सरफेस पण असं क्लीन करायचा आहे. तर एकदम सोपं आहे की जास्त आपल्याला टेक्निकल टर्म्समध्ये की मॉडिफाईड बास टेक्निक किंवा बास टेक्निक असे बुक्समध्ये बऱ्याचपैकी लिहिलेलं आहे. पण एकदम खरोखर म्हणजे सर्क्युलर मोशन्स आणि टू अँड फ्रो मोशन जर यूज केला तो मोर देन इनफ आहे आणि ऑल द सर्फेसेस क्लीन करणं गरजेचं आहे. ओके. थँक्यू सो मच. खरं तर खूप महत्त्वाची माहिती होती ही आणि तुम्ही डेमोसुद्धा दाखवला. आणि मला पर्सनली सर्क्युलर मोशन माहिती होतं, पण जो सेकंड तुम्ही कोणतं सांगितलात? मॉडिफाईड बास टेक्निक आणि टू अँड फ्रो मोशन. हा वॉश ऑफ जो आपला हे असतो, कारण की दातांमध्ये थोडंफार जर ब्रिसल्स गेलं आणि वॉश ऑफ केलं की सगळे सर्फेसेस आपले मधले पण क्लीन होतात. राईट. ही टेक्निक मला सुद्धा माहिती नव्हती, सो मी पण आता ती इम्प्लिमेंट करेन. थँक्यू सो मच.